अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 1 जानेवारी बघा, आजपासून नवीन वर्षाची नवीन सुरुवात होत आहे। आज नवीन वर्षातील हा पहिला दिवस आहे। खरं तर या नवीन वर्षातील पहिल्या दिवशी आपल्याला सर्व शुभ चांगल्या मांगल्याच्या गोष्टी करायच्या असतात। कारण जर वर्षाचा पहिला दिवस तुमचा चांगला गेला तर संपूर्ण वर्ष हे तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचं, समाधानाचं, आनंदीचं आणि अगदी भरभराटीचं जातं। खरं तर आजच्या दिवशी आपल्याला विशेष काही सेवा आणि उपाय करायचे आहेत। बरेचसे उपाय आणि बऱ्याचशा सेवा ह्या मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या वर्षातील पहिल्या दिवसाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, हा एक उपाय तुमच्या आयुष्यात असलेली जी नकारात्मकता आहे ती संपवेल। खरं तर वर्षाच्या पहिल्या दिवशी सुख समृद्धी जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे हे आपल्या जीवनातील दारिद्र्य, इडापिडा, संकट, बाधा, कलह, कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती असेल तर त्या सगळ्या वाईट शक्तींचा अंत करण्यासाठी वर्षाचा पहिला दिवस हा तितकाच महत्त्वाचा असतो। जर आजच्या दिवशी आपल्या आयुष्यात किंवा आपल्या घरामध्ये असलेली जी वाईट शक्ती आहे तिचा नाश करण्यासाठी तुम्ही काही विशेष उपाय केले तर लक्षात घ्या, वर्षभर तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा, कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती येणार नाही। कुठल्याही प्रकारची आपण ज्याला म्हणतो करणी बाधा असेल, तांत्रिक बाधा असेल, ग्रहांचा त्रास असेल किंवा मग ग्रहांचा दोष असेल किंवा मग कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा एखादा दोष असेल, वास्तुदोष असेल तर कुठलाच दोष हा तुमच्या घराला स्पर्शही करणार नाही। त्यासाठी आपल्याला आजच्या दिवशी हे विशेष उपाय करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, आज सायंकाळी म्हणजे 6:30 ते 8:30च्या सुमारास प्रदोष समयी आपल्याला हा उपाय करायचा आहे। घरामध्ये खूप कलह होत असेल, काही करून घरातील भांडणं थांबत नसेल, घरामध्ये खूप आजारपण असेल, घरात पैसा टिकत नसेल, लक्ष्मी घरामध्ये स्थिर नसेल, घरामध्ये 7 जन्माची आपण ज्याला दरिद्री म्हणतो ही दरिद्री असेल, कितीही कमावलं तरी उरतही नाही, पुरतही नाही आणि ते टिकतही नाही, अशी सिच्युएशन जर तुमच्या घरामध्ये असेल किंवा घरात बरकत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, कुठल्याच कामात यश येत नसेल, घरामध्ये फक्त आणि फक्त व्यसन असेल, मग ते पतीला असेल, मुलांना असेल, असं काहीही जर तुमच्या घरामध्ये असेल तर आज वर्षातील पहिल्या दिवशी हा उपाय आवर्जून करा। संपूर्ण वर्ष, पुन्हा एकदा सांगते, सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं जाईल। कुठल्याही वाईट शक्तीचा परिणाम जो आहे तो वर्षभर तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर, तुमच्या मुलांवर आणि तुमच्या पतीवर अजिबात होणार नाही। आता कुठला उपाय आहे, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला ज्या व्यक्तीवरून हा उपाय करायला लावायचा आहे त्यांना एका जागी तुम्ही बसायला सांगा। त्यानंतर तुम्हाला चिमूटभर काळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे। चिमूटभर काळी मोहरी, पिवळी असेल तरीही चालेल, शक्यतो काळी मोहरी सगळ्यांकडे असते। या काळी मोहरी सोबत तुम्हाला 7 अख्खे काळे मिरी घ्यायचे, 7 अख्खे काळे मिरी घ्यायचे आहेत। त्यासोबत तुम्हाला 4 ते 5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। अगदी 2 घेतल्या तरीही चालतील, छोट्या एकदम असतील तर 4-5 घ्या आणि थोडेसे मोठे असतील तर मग 2 घेतल्या तरीही चालेल। यासोबत तुम्हाला 2 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत, ठीक आहे। ह्या घेतलेल्या ज्या वस्तू आहेत त्यासोबत थोडंसं मीठ घ्यायचं आहे, खड्यांचं घ्या, वाटलेलं घ्या, चालेल। पुन्हा एकदा सांगते, वाटलेलं किंवा बारीक किंवा खड्यांचं जे मीठ असतं ते घ्यायचे, 2 लवंगा घ्यायचे, चिमूटभर तुम्हाला मोहरी घ्यायची आहे आणि त्यासोबत काळी मिरी घ्यायची, 2 ते 4 तुम्हाला भीमसेनी किंवा साधा असणारा जो कापूर असतो त्या कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। तुम्हाला डाव्या हातामध्ये, उजवा हात नाही तर तुम्हाला डाव्या हातामध्ये या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आणि जो व्यक्ती घरात खूप कलह करतोय, वर्षभरात त्याच्यात सुधारणा व्हावी असं वाटत असेल किंवा या वर्षामध्ये त्याच्यामध्ये चांगले बदल घडावे असं वाटत असेल, तो सुधारावा असं वाटत असेल, तुम्हाला त्याच्याकडून काही अपेक्षा असतील तर त्या व्यक्तीला समोर बसवा आणि हातात घेतलेल्या ज्या वस्तू आहेत त्या त्याच्यावरनं 7 वेळा ओवाळा। ओवाळल्यानंतर या वस्तू घराच्या बाहेर घेऊन जायच्या, एक मातीची पंटी तिथे ठेवून द्यायची आणि त्या पंतीमध्ये या सर्व वस्तू घालायच्या, मॅचेस लावून हे सर्व
वस्तू म्हणजे प्रज्वलित करायच्या, कापराला मॅचेस लावा. कापूर जसं प्रज्वलित व्हायला सुरुवात होईल तसं बाकीच्या वस्तू देखील प्रज्वलित होतील. त्याने तुमच्या घरामध्ये तो व्यक्ती जो तुम्हाला खूप त्रास देत होता, घरात खूप कलह करत होता, त्याचे सगळे दोष विघ्न हे नष्ट होतील आणि त्याच्यामध्ये भरपूर बदल घडायला सुरुवात होईल. जर तुम्हाला पतीच्या यशासाठी करायचं असेल, मुलांसाठी करायचं असेल, एकत्रित तुम्हाला बऱ्याच व्यक्तींसाठी हा उपाय करायचा असेल, तर त्या सगळ्याच व्यक्तीने एका जागी बसायला सांगा आणि सगळ्यांवरनं त्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्यांवरनं तुम्ही वळण घेऊ शकता. ठीक आहे, हा व्यक्तींसाठी घरातील झाला. त्याचबरोबर तुम्हाला मेन दरवाजावरून, आपल्या घराचा जो मेन दरवाजा असतो, इथूनच सकारात्मकता आणि नकारात्मकता घरात प्रवेश करत असते. या मेन दरवाजावरती किंवा या मेन दरवाजाला जर कुठली बाधा असेल, इथे जर कुठल्या प्रकारची बाहेरील बाधा असेल, कुठल्या प्रकारची वाईट शक्ती जर तिथेच ठाण मांडून बसलेली असेल, तर ती नष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर आपला जो दरवाजाच बाधित असेल, अशा वेळेस तुम्ही कितीही लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा केल्या, इच्छापूर्ततेच्या सेवा केल्या, तर त्याचा आपल्याला लाभ होणार नाही. आणि वर्षाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे आपला मेन दरवाजा आहे तोच आपल्याला या बाधेतून मुक्त करायचा आहे, जेणेकरून वर्षभर आपल्या घरामध्ये या दरवाजातून फक्त सुख, समृद्धी, शांती आणि ऐश्वर्य, पैसा याच गोष्टी आपल्या घरामध्ये येतील. आता काय करायचं, तर पुन्हा सेम ह्या सर्व गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि सर्व गोष्टी घेऊन मेन दरवाजावरून तुम्हाला 7 वेळा ओवाळायच्या आहेत आणि घराच्या बाहेर पुन्हा एक दुसरी पंटी घ्या. सेम एकच पंटीमध्ये प्रज्वलित करू नका, नाहीतर ती निगेटिव्हिटी, ती एनर्जी सर्व एकाच याच्यामध्ये होईल. त्यामुळे वेगळी पंती घ्या आणि त्या वेगळ्या पंतीमध्ये हे सर्व त्याच्यामध्ये घाला. कापराला प्रज्वलित करा. कापूर जसं पेटायला लागेल तसं त्यामध्ये घातलेल्या सर्व वस्तू तडतडायला लागतील, जेणेकरून त्या सर्व वस्तूंमध्ये आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी, बाधा, वाईट शक्ती या सर्वच गोष्टी नष्ट होतील. बघा, कापूर ही अशी गोष्ट आहे जी क्षणात नकारात्मकता शोषते. तर तांत्रिक बाधा संपवण्यासाठी काळी मिरी, पिवळी मोरी ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते. त्याचबरोबर लवंग ही अशी गोष्ट आहे, लवंगांमध्ये कुठल्याही प्रकारची जर नजरबाधा असेल, कुठल्याही प्रकारची जर वाईट शक्ती असेल, कुठल्या प्रकारची घरामध्ये जर नकारात्मकता असेल, तर ती शोषण्याची क्षमता ही लवंगांमध्ये खूप जास्त असते. आणि मीठ देखील अशी गोष्ट आहे जी कितीही मोठी बाधा असेल ती क्षणात उतरवते. जेव्हा या सर्व गोष्टी तुम्ही घरावरून, त्या व्यक्तीवरून उतरवाल, तेव्हा लक्षात घ्या, तुमच्या घरातील सगळी वाईट शक्ती आणि सगळी बाधा क्षणात समाप्त होईल. तुम्ही स्वतःवरून देखील असं 7 वेळा ओवाळू शकता आणि घराच्या बाहेर जाऊन हे तुम्ही प्रज्वलित करू शकता. घरामध्ये येत असताना फक्त स्वच्छ हातपाय धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे. घरात आल्यानंतर देवघराच्या समोर बसायचं आहे. एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. ऑलरेडी जर तेलाचा दिवा लावलेला असेल तर आवश्यक तुपाचा एक दिवा प्रज्वलित करा. देवघराच्या समोर एक कापूर जाळा, अगरबत्ती लावा आणि मग आजपासून नवीन सुरू झालेले जे वर्ष आहे त्यातील जे संकल्प असतील ते संकल्प करा. त्याचबरोबर आपल्या गुरूंचं स्मरण करा. अशा पद्धतीने आजच्या दिवशी हा छोटासा उपाय तुम्ही केला तर नक्कीच वर्षभर तुम्हाला त्याचा असंख्य पटीने लाभ होत राहील. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.